अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। पारनेरमध्ये विकेंना धक्का, तांबे रोहकले लंके गटात। ढवळपुरी जिल्हा परिषद गटात खासदार निलेश लंकेंचीही ताकद वाढली। नगर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत। तालुक्यातील अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते खासदार निलेश लंके यांच्या गटात प्रवेश करत आहेत। ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाळासाहेब तांबे व शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य विकास उर्फ बंडू रोहकले यांनी भाळवणी येथील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेदरम्यान मोठे शक्ती प्रदर्शन करत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई निलेश लंके यांना पाठिंबा दिलाय। माजी सभापती बाबासाहेब तांबे हे गोरेगावचे असून त्यांच्या पत्नी सुमन तांबे या गोरेगावच्या सध्या लोकनियुक्त सरपंच आहेत। तसेच विकास उर्फ बंडू रोहकले हे भाळवणी गावचे असून त्यांच्या मातोश्री लीलाबाई रोहकवले या भाळवणी गटाच्या लोकनियुक्त सरपंच आहेत। त्यामुळे ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील दोन दिग्गज नेते खासदार निलेश लंके गटात असल्यामुळे लंके यांची आता विधानसभेला ताकद वाढली असून राणीताई निलेश लंके यांना या दोन गावांमधून तसेच ढवळपुरी जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत। विकास कामांच्या जोरावर त्यांच्या ढवळपुरी जिल्हा परिषद गट तसेच पारनेर तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे। खासदार निलेश लंके गटात प्रवेश करून यापुढील काळात ढवळपुरी जिल्हा परिषद गट व गोरेगावमध्ये अनेक विकास कामं करणार असल्याचं प्रवेश केल्यानंतर तांबे यांनी स्पष्ट केले। निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी माजी सभापती बाबासाहेब तांबे व माजी पंचायत समिती सदस्य विकास उर्फ बंडू रोहकले यांचं जोरदार स्वागत केले। आजच्या गोडाशा कार्यक्रमाच्या निमित्ताने 224 विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या विशेष करून ढवळपुरी गटाच्या या प्रचाराच्या निमित्ताने आणि विशेष करून आजची जाहीर सभा झाली की या सभेमध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या तालुक्याचं भूषण म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन या खात्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेले आमचे विश्वासू सहकारी बाबासाहेब तांबे यांनी आज आम्हाला भरभरून असं सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत राणीताईंच्याबद्दल एक चांगल्या प्रकारचा निर्धार व्यक्त करून एक जाहीर प्रवेश केलेला आहे। खरंच आनंदाची गोष्ट। त्याचबरोबर आमचा दुसरा युवक सहकारी जिवलग मित्र तालुका शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख बंडू शेठ रोखले यांनी या कार्यक्रमास म्हणजे सर्वानुमते सर्व कार्यकर्त्यांच्या समेत पाठिंबा दिला। खरं तर या दोन्ही आमच्या सहकार्यास खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये एकदम चांगल्या प्रकारचे एकजुटीने काम करणार आहोत असं मी सांगतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। पाठिंबा देण्याची मुख्य भूमिका तसं पाहिलं तर ही प्रक्रिया लोकसभेलाच आमची बैठक झाली होती। कमिटमेंट तिथंच झालं होतं पण ते फार उशीर झाला होता कारण शेवटच्या 2-3 दिवसामध्ये ती प्रक्रिया झाली। त्याच्यामुळे काय ऐन वेळेला कार्यकर्त्यांचा आग्रह पाहता ते निर्णय घेता आला नाही, परंतु त्याच वेळी ठरवलं होतं की बाबा विधानसभेला आपल्याला लंके साहेबांबरोबर राहायचं। पण का राहायचं तर लंके साहेबाची संघटन करण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत आणि आमच्याकडे असलेल्या नेतृत्वाचा अभाव हे सगळा विचार करून आणि आमच्या परिसरात जे काही आम्हाला मानणारे कार्यकर्ते त्यांची 5 वर्षे पुढे सशे फुलपट होऊ नये, विकासाच्या प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी बरोबर राहिलं पाहिजे आणि सर्वांगीण गावचा विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही लंके साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। राणीताई पूर्ण मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य ढवळपुरी गटामध्ये राहील जिल्हा परिषदेचा। कारण तुम्ही पहा ढवळपुरी जिल्हा परिषदेमधले सर्व गावांचा जर अभ्यास केला, लेकसळपासून गोरेगावपासून पारडी, उरे, काळकोप, माळकोप, भाळवणी, जामगाव, लोणी,
दैत्यकुंदा, वडगाव आंबली, वाणगाव, ढवळपुरीच्या सगळ्या वाड्या, बळशी, वनकोटा या सगळ्या गावात तुम्ही जा. माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही गट गाव पातळीवरती दोन्ही गट एकत्र काम करतात आणि ज्यावेळेस दोन्ही गट एकत्र काम करतात त्यावेळेला कमीत कमी माझा स्वतःचा अनुभव की सर्व गावं ही 70% एकटे राणीताई लंकेंना चालतील आणि उरलेल्या 30% बाकीचे सर्व उमेदवार राहतील याचा मला आत्मविश्वास आहे. निश्चितपणे आज या ठिकाणी ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये राणीताई लंकेंचा नारळ वाढवण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये आमच्या विभागाचे नेते आणि माजी जिल्हा परिषदेचे कृषी संवर्धन समितीचे चेअरमन बाबासाहेब तांबे यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या प्रवेशाने निश्चितपणे या जिल्हा परिषद गटामध्ये आणि तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. ते आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आमचे जुने सगळे सहकारी पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत. 2007 साली आम्ही सर्वांनी एकत्र पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये कामं केलेली आहेत आणि त्या निमित्तानं बऱ्याच दिवसापासून ती इच्छा होती की सगळी टीम आपल्याबरोबर असली पाहिजे. भले राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रवाहामध्ये आम्ही राहिलो परंतु कधीही एकमेकांविषयी वाईट शब्द आम्ही बोललो नाही. आमची मैत्री जी होती ती कायम स्वरूपात आम्ही तशीच टिकून ठेवली आणि आज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीम एकत्र आल्यानंतर तो आनंद झालेला आहे आणि त्यामुळे राणीताईंना महाराष्ट्रामध्ये पहिल्या कमीत कमी 5मध्ये सगळ्यात जास्त लीड कसं भेटेल याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.